नाशिक शहरात पुढच्या कुंभमेळा होणार आहे आणि त्यामुळे शहरामध्ये कामं सुरू आहेत। मात्र कुंभमेळ्याच्या अर्धवट कामांमुळे आणि रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला मोठा फटका बसतोय। शहर बस सेवा अर्थात सिटी लिंकच्या 200 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावरती आली आहे। शहरातल्या विविध मार्गांवरती सिटी लिंक बस तब्बल 2500 सरासरी फेऱ्या मारते। मात्र खड्ड्यांमुळे नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते दिंडोरी आणि नाशिक ते नाशिक रोडसह अंतर्गत 6 ते 7 मार्गांवरती धावणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। यामुळे विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होते। तसंच आधीच तोट्यात असलेली शहर बस सेवा आता फेऱ्या रद्द झाल्यामुळे उत्पन्नावरती देखील मोठा परिणाम होणार आहे। त्यामुळे नाशिकमधील खड्डे कधी बुजवणार आणि कुंभमेळ्याचं अर्धवट काम कधी पूर्ण होणार असा सवाल नाशिककर विचारतात। आणि दरम्यान या संदर्भामध्ये शहर बस सेवेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार मुंडे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। बघूया। दिल्लीच्या फेऱ्या जवळपास सरासरी 200 इतक्या दिवसभरात रद्द करण्याची वेळ येते। काय काय कारण आपल्या समोर येते? गाडी जाऊन परत येण्यासाठी उशीर झाला म्हणून या लिंकलेट हा जो प्रकार आहे या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या गाड्या कॅन्सलेशन होत आहेत, रूट कॅन्सलेशन होत आहेत आणि त्यामुळं 150 ते 200च्या आसपास आपलं कॅन्सलेशन होतंय याच्यामध्ये दिवसभरामध्ये। आणि यामध्ये शक्यतो ब्रेकडाऊनचा नॉर्मल रुटीनमध्ये ब्रेकडाऊनचा पण त्याच्यामध्ये 50 फेऱ्या आपल्या रद्द होत आहेत। महत्त्वाचे रूट कोणते होते आणि त्या कोणकोणत्या रूटवर हे सगळे परिणाम आपल्याला पाहायला मिळतील? यामध्ये जे महत्त्वाचे रूट आहेत, त्र्यंबकेश्वर रूट आहे, त्यानंतर आपला दिंडोरी रूट आहे, परत काही जे रूट्स आहेत हे शहरामधले जे अंतर्गत रस्ते आहेत या अंतर्गत रस्त्यावर ज्या ठिकाणी कामं चालू आहेत अशा ठिकाणी पण हे होतं। कोणकोणत्या कारणांमुळे फेऱ्या रद्द करण्याच्या त्या ठिकाणी शक्यता वाढल्या? शक्यता लिंकलेटच्याच मेजॉरिटी वाढलेल्या आहेत। लिंकलेट लेट गाडी येणं, गेलेली गाडी ट्रॅफिकमुळं ट्रॅफिक मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी कामं चालू असल्यामुळे सिंगल रोड आहेत, काही ठिकाणी रस्त्यांच्या डागडुजीच्या याच्यामुळं आणि सध्या पावसामुळे रस्त्यांची कंडिशन खराब झालेली आहे आणि ही कंडिशन खराब झाली असल्या कारणाने त्या ठिकाणी रिपेअरिंगचे पण कामं चालू आहेत आणि यामुळं कुठंतरी ट्रॅफिकला पण अडचण निर्माण होते आणि ज्यावेळेस अडचण निर्माण होते त्यावेळेस मग या लेट होतात गाड्या आणि ह्या लेट झाल्यामुळं मग आपल्याला त्या कॅन्सलेशन्स कराव्या लागतात। तर नाशिकमधील खड्ड्यांमुळे पुन्हा एकदा राजकारण तापलंय। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांच्या नेतृत्वामध्ये नाशिक महापालिका प्रशासनाविरोधात मोठं आंदोलन केलं जाणार आहे। नाशिकमधल्या शिवसेना भवन ते महापालिकेपर्यंत मोर्चा काढला जाणार आहे। या संदर्भामध्ये आज ठाकरेंच्या शिवसेनेचे संपर्क नेते रवींद्र मिर्लेकर यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडणार आहे। या संदर्भामध्ये केशव पोरजे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। महासभेत आपण एक आंदोलन केलेलं होतं, गेल्या अनेक दिवसांपासून आपण त्या प्रश्नावर त्या ठिकाणी लढा देत आहे। पुन्हा एकदा आता संजय राऊतांच्या उपस्थितीमध्ये नाशिकमध्ये तुमचं आंदोलन ठरतंय, बैठक होणार आहे। बघा, जर गेल्या 15 दिवसापासून नाशिकमधल्या विरोधी पक्ष जेवढे काय असतील या सर्वांनी आंदोलन करून झाले। महापौर असेल, कमिशनर मॅडम असेल, यांनी सांगितलं की आम्ही 7 दिवसामध्ये नाशिकचे खड्डे बुजवू। पण जर खड्डे बुजवताना बघितलं तर तुम्ही माती आणि मुरमाने खड्डे बुजवले जातात आणि ते लगेच पाऊस पडला की त्याचा गाळ होतो आणि लोक पुन्हा पडतात। म्हणजेच तुम्ही कितीही विरोध करा, सत्ताधाऱ्यांना जे करायचं तेच करता। एकूणच या सगळ्या प्रकरणानंतर आपल्याला विश्वास वाटत नाही का नाशिकमधल्या खड्ड्यांचा प्रश्न प्रशासन किंवा सत्ताधारी पक्ष हे सोडवेल? मरण इतकं सोपं झालंय नाशिकमध्ये की कुणी मेलं की हे 5 लाख रुपये घेऊन तिथं जाता आणि सहानुभूती मिळवता आणि सांगितलं होतं की 7च दिवसात खड्डे बुजू। त्यांनी त्यांचं आश्वासन पूर्ण केलं नाही। ज्यावेळेस आम्ही महासभेत आंदोलन केलं त्यावेळेस महापौर म्हणते ही नौटंकी चालू आहे। म्हणजे शिवसेना रस्त्यावर उतरते, आंदोलनं करते आणि जर महापौर त्याला नौटंकी म्हणत असेल तर मग विरोधकांनी जनतेच्या प्रश्नावरती आवाज तरी कसा उठवायचा? संजय राऊतांच्या नेतृत्वात 100% राऊत साहेबांच्या नेतृत्वाखाली हा मोठा मोर्चा होणार आहे नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे